नमस्कार सर्वांना. तर मी माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे जी टी परीक्षा आहे, तर त्याची जाहिरात आलेली आहे. तर ही जाहिरात मी पहिले तर जाहिरात सांगेल आणि परत अर्ज कसा करायचा याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे टेटची जी परीक्षा आहे 2024ची, ही परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी काय करण्यात की घेण्याची निश्चित केलेली आहे. म्हणजे 10 नोव्हेंबरला ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आता तुम्ही बघा, पहिली ते 5वी, 6वी ते 8वी या सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळ सर्व अनुदानित, विनाअनुदानित, कायम अनुदानित यासाठी तुम्हाला शिक्षक पदावरती नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन आहे ते 9 सप्टेंबर पासून सुरू असणार आहे आणि 30 सप्टेंबर पर्यंत ऍप्लिकेशन तुम्हाला करता येणार आहे. याच्यात बघा तुम्ही तारीख दिलेली आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रिंटआउट तुम्ही प्रिंटआउट जी आहे हॉल तिकीटची ती काढू शकता. 28/10 पासून काढू शकता, ते तुम्ही काढू शकता 10/11/2024 पर्यंत काढू शकता. पेपर जो असणार आहे तो 10 नोव्हेंबरला असणार आहे. पहिला पेपर असणार आहे सकाळी 10:30 वाजता ते 1 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा पेपर असणार आहे 10 तारखेलाच असणार आहे, 2 ते 4:30 पर्यंत असणार आहे. तर हे ऍप्लिकेशन तुम्हाला ऑलरेडी ही आहे दिलेली माहिती. आता तुम्हाला अर्ज कसा करायचा त्याची तुम्हाला माहिती देईन मी. सगळ्यात पहिले तर तुम्ही मुखपृष्ठावर गेल्यानंतर तुम्हाला इथे लॉगिंग दिसेल. त्याच्यानंतर नवीन अर्जदाराची नोंदणी करायला लागेल. तर इथं तुम्हाला काय करायला की नोंदणी करायला लागेल. आता इथं काय करायला लागेल, तुम्हाला नाव हे करायला लागेल, युजर नेम क्रिएट करायला लागेल तुम्हाला. ठीक आहे, क्रिएट करायला लागेल. तर मी काय करतो की ही माहिती भरून घेतो. आता तुम्हाला सांगतो मी हे तुमच्या नावानुसार क्रिएट करून द्या. मी माझ्या नावानुसार क्रिएट करून घेतो. इथे युजर आयडी पासवर्ड काहीतरी तुम्ही ठेवून द्या पासवर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पासवर्ड परत टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटनुसार काय करायचं की नाव टाकायचं आहे तुमचं. तर तुम्ही नाव टाकून घ्या. न चुकता अर्ज कसा करायचा याची तुम्हाला माहिती सांगत आहे मी. ठीक आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं तुमचं काय करायचं की ईमेल आयडी टाकायचा आहे. आता मी हे दोन्ही टाकून घेतो. ठीक आहे. आता याच्यावरती एक ओटीपी येतो, लक्षात घ्या ओटीपी येतो. आता इथं जनरेट ओटीपी करायला गेली तर मोबाईल नंबर टाकतो आणि मी ओटीपी वर क्लिक करतो. ओटीपी टाकल्यानंतर ना तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन इथं करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करेल की रजिस्ट्रेशन होईल आणि हा पूर्ण काय होतं की हा ब्लँक होऊन जाईल तुमचा. ब्लँक झालं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं की जायचं आहे, तुम्हाला लॉगिंग मध्ये जायचं आहे. बघा इथं हे झाल्यानंतर ना लॉगिंग मध्ये जायचं आहे. लॉगिंग मध्ये उमेदवाराचे लॉगिंग वर क्लिक करायचं आहे. ओके. इथं तुमचा युजर नेम जे होता तुम्ही जो ठेवला होता तो टाकायचा आहे आणि इथं तुमचा जो पासवर्ड ठेवला होता हा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉगिंग वर क्लिक करायचं आहे. लॉगिन क्लिक केल्यानंतर अर्जावरील माहिती भरा असं येईल, याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्ही. याच्यानंतर तुम्हाला बघा इथं पर्सनल डिटेल येतात, वैयक्तिक माहिती आहे, ऍड्रेसची माहिती आहे, एज्युकेशन इन्फॉर्मेशन आहे, एक्झाम रिलेटेड माहिती आहे आणि अपलोड डॉक्युमेंट करायचे आहेत. आता मी काय केलं की इथं तुमचे जे नाव आहे, आता इथं ऑलरेडी नाव आहे ते ऑलरेडी आहे. इथं काय करा की तुमचं परत नाव एकदा टाईप करून घ्यायचं आहे. नाव टाकलेलं आहे. त्याच्यानंतर नावात जर बदल असेल, नॉर्मली काय होतं की जे महिला असतात त्यांनी काय केलेलं असतं, लग्न केल्यानंतर त्यांचं नाव बदल होतं. तर त्यांनी नावात बदल केला असेल येस करा, जर असेल तर येस करा आणि इथे मग त्यांना काय करा की स्वतःचं नाव लिहायचं आहे इथे. त्याच्यानंतर पतीचं किंवा वडिलाचं नाव आणि आडनाव यायला लागेल. जर नसेल तर त्यांनी काय करा, नो करा, हा काय करा की चालला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण. इथं तुमचा ईमेल आयडी, इथं मोबाईल नंबर दिसेल, तिथे इथं डेट ऑफ बर्थ जी असेल तुमची ते काय करायची तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. जी तुमची डेट ऑफ बर्थ जी असणार आहे ती तुम्ही काय करा की सिलेक्ट करा. आता डेट ऑफ बर्थ तुम्ही सिलेक्ट केलेली आहे. इथे मी माझी सिलेक्ट केलेली आहे. इथं तुमचा आधार जो नंबर आहे तो काय करायचा की तुम्ही टाईप करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं जेंडर मेल असेल मेल, फिमेल असेल फिमेल, ट्रान्सजेंडर जे काय असेल ते इथे टाईप करायचं आहे. मेल आहे.
कॅटेगरीचा कोड जो असेल तुमचा ओपन असेल, कोणत्याही कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायचा सपोज जो आहे तर काय करायचं तुम्ही टाईप करून घ्या आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढची इथं तुम्हाला तुमची माहिती लिहायची आहे कोणत्या ह्याच्यातून आहात तर इथं तुमच्या घराचं आता गावात लेवलला असाल आता इथं तुम्हाला हे तुमचं माहिती लिहायची आहे. आता परमनंट ॲड्रेस आणि सध्याचा ॲड्रेस तर हे तुम्ही काय करायचं की टाकून घ्यायचं. आता तुम्ही काय करा की दोन्ही सारखे असेल तर याच्यावर क्लिक करायचं पण पहिलं तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा. आता सपोज मी काय करेल की इथं टाकेल माझ्या घराचं नाव सपोज त्याच्यानंतर इथं जिल्हा जो आहे तो टाकायचा आहे. तहसील राज्य इथं महाराष्ट्र येईल. ठीक आहे. ठीक हे टाकलेलं आहे. टाकला पत्ता दोन्ही पत्ते सारखे आहेत. क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. केलेलं आहे. आता इथं तुम्हाला 10वीचे सर्टिफिकेट नंबर त्याचा सीट नंबर आता आणि तुम्ही कोणत्या बोर्डातून होता ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कधी पास झाले त्याच्यानंतर कधी मार्क भेटले किती पैकी मार्क भेटले याची तुम्हाला काय करायची माहिती लिहायची आहे. आता तुम्हाला 10वी सर्टिफिकेटचा नंबर जो असेल तो तुम्ही काय करा की लिहायचा आहे. बैठक क्रमांक जो असेल आता माझा बोर्ड वेगळं होतं तर ओके तर याच्यात तुम्ही जो डेट ऑफ हे आहे हे टाकायचे आहे. मिळालेले गुण तुमचे जे गुण असतील ते टाकायचे आहेत. तुम्हाला इथे गुण टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आता 12वी साठी हे परत टाकायला लागेल तुम्हाला सर्टिफिकेट नंबर बैठक नंबर इथं एक मिसिंग झाला इथं CBSE. ठीक आहे. इथं हे लिहायचं आहे तुम्हाला. इथं तुम्हाला गुण जेवढे भेटलेले आहेत ते काय करायचे की गुण लिहायचे आहेत. त्याच्यानंतर पदवीची माहिती तुम्हाला भरायची आहे इथे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची माहिती. पदवीचं नाव तुमचं जे काय असेल पदवी ओके पदवी काय करायला की तुम्हाला घ्यायची आहे पदवीची रिलेटेड ओके. तुमचा जो काय बोर्ड असेल तुमचा बोर्ड असेल त्याची काय करायची की माहिती लिहायची आहे. ही माहिती लिहिलेली आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल PGची माहिती लिहायची आहे तुम्हाला ओके. तर ही तुम्हाला इथं माहिती लिहायची आहे पहिलं तर. आता ते जर नसेल तुम्ही जर फक्त ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन ओके. त्याच्यानंतर व्यावसायिक पदविका म्हणजे जे हे असतो डिप्लोमा आहे DEDचा त्याची तुम्हाला माहिती लिहायची आहे. किंवा तुम्हाला इथं जर बघा तर एज्युकेशन डिग्रीची आहे म्हणजे BEdची याची काय करा की तुम्हाला याची माहिती लिहायची आहे इथे. तर तुम्ही सपोज डिप्लोमा केला DED केला असेल किंवा BEd केला असेल तर इथे तुम्हाला माहिती लिहायची आहे तुमची जी काय असेल BEd केलेलं आहे. त्याच्यानंतर जे कोणी डिग्री केले सॉरी इथं नाही केलेलं सपोज DED केलं असेल DED हे तुम्हाला माहिती लिहायला लागलं तर DED सपोज नाही केलं सपोज मला इथं BEDच आहे. BED वरती मला युनिव्हर्सिटीचं नाव लिहायचं आहे मला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कधी पास झालेले आहेत ते पास झालेली तारीख लिहायची आहे. तुम्हाला गुण मिळालेले गुण जे काय असतात ते तुम्हाला काय करायचे की गुण इथं लिहायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचं पर्सेंटेज जे पर्सेंटेज येतं तुम्हाला पर्सेंटेज लिहायचं आहे. CGPA आहे CGPA लिहायचा सोबत आता याचा जो काय CGPA आहे तो लिहायचा आहे आणि सर्टिफिकेट नंबर इथं लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे ओके. पदवी प्रमाणपत्र टाकणे हे टाकणे गरजेचं आहे. मी टाकून घेतो हे. त्याच्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल इथं बघा आता इथं परीक्षा केंद्राचं नाव विचारेल तुम्हाला. परीक्षा केंद्राचं नाव जे असेल ते तुम्ही काय करायचं की इथे तुम्ही टाकायचं आहे. आता परीक्षा केंद्राचं नाव मला काय करायचं की धाराशिवमध्येच पाहिजे. त्याच्यानंतर पेपर 2 सिलेक्ट केलेला आहे मी. इथं मॅथ्स अँड सायन्स सिलेक्ट केलेलं ऑप्शनल सब्जेक्टमध्ये इंग्लिश मीडियममध्ये घेत आहे मी इंग्लिश मीडियममध्ये. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का माझ्याकडे आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर
भाषा ऑन इंग्लिश आहे, दुसरी मराठीत ठेवलेली आहे. हे आहे का तुम्ही हँडिकॅप असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जर गैरव्यवहार केला असेल तर तुम्ही पकडले गेल्यात का असेल तर येस, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतर तुम्हाला गुन्ह्यामध्ये कोणी हे होता का तुम्ही, तर येस असेल येस, अदरवाईज नो करा, इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जुळ्या भांडवल असाल, तुम्ही ट्विन्स असाल तर तुम्ही येस असेल येस, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतर फोटो आयडेंटिटी कार्ड कोणतं आहे ते तुम्हाला काय करेल की इथं मेन्शन करायला लागेल, जे तुमचं आहे ते. इथं तुमचे जे आधार कार्ड नंबर आहे आणि सेव्ह नेक्स्ट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपण इथं आलेलो आहोत शेवटच्या याच्यात अपलोड डॉक्युमेंटमध्ये. तर इथं तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, इथं तुमची साईन अपलोड करायचा आहे, इथं तुम्हाला काय करायला लागेल की आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि इथं सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला काय करायला की अपलोड करायचं आहे. ओके, अपलोड करायचं आहे. याच्यावरती काय करा, सिलेक्ट करा आणि शो प्रिव्ह्यू करा. ओके, ते करेल मी. आता याच्यामध्ये जर बघाल तर काय करायचं आहे की तुम्हाला खाली दिलेला मजकूर जो आहे तो हा मजकूर जो आहे, लक्षात घ्या, हा मजकूर काय करायचा की तुम्हाला लिहायचा आहे हाताने, स्वतःच्या ह्याच्यात हँडरायटिंग मध्ये लिहायचा आहे, त्याला स्कॅन करायचा आहे आणि मग अपलोड करायचा आहे. इथं लक्षात घ्या काय करायचं आहे, तो इथं हे जे लिहिलेलं आहे ते काय करायचं तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं त्याचा फोटो काढा, त्याला 717 KB ते 500 KB पर्यंत फोटो पाहिजे तुम्हाला. नॉर्मल फोटो मोठा येतो त्याला कॉम्प्रेस करायचा असतो. यालाही फोटो आयडेंटिटीचा जो प्रूफ असतो त्यालाही तुम्हाला कॉम्प्रेस करायला लागेल. इथं सिग्नेचर आहे त्यालाही काय करायला लागेल 17 ते 51 KB मध्ये पाहिजे. इथे तुम्हाला काय करायला की 17 ते 51 KB मध्ये तुम्हाला हा फोटो पाहिजे. हे एक एक करून काय करा, अपलोड करायचे आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर शो प्रिव्ह्यू केलं तर तुम्हाला पूर्ण ऍप्लिकेशन दिसून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला की फीज भरायची आहे. तर ही काय करायला लागेल तुम्हाला, ही फीज काय करायला लागेल तुम्हाला भरायला लागेल. आता इथं काय करा तुम्ही पेंडिंग ह्याच्यावरती काय करायचं की फी पेमेंट स्टेटस जे आहे तुम्हाला इथं दिसेल. लक्षात घ्या काय करेल की तुम्हाला इथे दिसेल. तर याच्यावर जर क्लिक केलं मी, परीक्षा फुल भरा, तर काय करेल की मला या पेमेंट कडे जाईल. UPI करेक्ट केला मी, UPI कडे जर सपोज केला मी, याने केला, एक मिनिट, मी QR कोडने करेल. QR कोड इथं काय करेल की याला भीम UPI, हा QR कोड काय करेल की इथे दिसून जाईल. ओके, रिट्राय पेमेंट, अजून पेमेंट दिसत नाही, हरकत नाही. ट्रान्झॅक्शन फेल होते, मी अजून दुसऱ्याने ट्राय करतो. तर हे ट्रान्झॅक्शन झालेलं होतं. ठीक आहे. तर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन हे तुमचं सबमिट होऊन जाईल. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा.